या या न वाढणारे झाडे करे पाणी फुल झाडे फक्त या न वाढणारे झाडे करे पाणी फुल झाडे फक्त याचा एकूण देशभरात नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा पर्यावरणाचं महत्त्व आता लोकांना चांगलंच जाणवायला लागलंय। जसजशी उष्णता तापेल तर तसं आपल्याला थंड हवेची आठवण येईल आणि थंड हवा राहायची असेल तर केवळ कूलर आणि याने होणार नाही, तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावा लागेल। वृक्षारोपण हाच उष्णतेवर एकमात्र प्रयोग आहे आणि म्हणून आज पर्यावरण दिन आहे, जागतिक पातळीवर आहे। महाराष्ट्रामध्ये देखील आपण त्याचा दिवस साजरा करतो, पण हा केवळ साजरा होण्यासारखा इतका सहजपणे घेण्यासारखा विषय नाही। प्रत्येक नागरिकाने आत्मीयतेने तो पाळला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी यांनी सांगितलं की आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावं। माझं म्हणणं आहे की परिवाराच्या प्रत्येकाने आपलं एक झाड दरवर्षी जरी लावलं तरी आपली 140 कोटी जनता आहे, 140 कोटी झाडं आपले तयार होऊ शकतात दरवर्षी आणि ते विश्वासाने वाढू शकतात। तर असा एक त्याचा अभियान केल्याशिवाय आणि लाखो कोट्यावधी लोकांनी मनावर घेतल्याशिवाय आपल्याला ते इच्छित त्याचे जे काही आपल्याला पाहिजे ते मिळणार नाही आणि त्यासाठी एक अभियान राबवलं पाहिजे। नाना, फक्त पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना पर्यावरणाची आठवण येते, 365 दिवस पर्यावरण दिन साजरा व्हावा असं वाटत नाही का? नाही, आता हा तर झाडं लावण्याचा आमच्या शेतकऱ्याचा वर्षभराचा कार्यक्रम असतो। तो जे येईल ते सापडेल ते त्याला मनात आलं तर तो करत असतो। म्हणजे फळझाडं तरी लावेल, आणखी त्याला आणखी कुठले झाडं लावा वाटलं तर ते तरी लावेल। कुठं बाहेर गेला आणि त्याला दिसलं व एखादं चांगलं रोप आहे ते आणून तो लावेल, तो लावतोच आहे, परंतु तेवढ्याने भागत नाही आता। आणि म्हणून हे बांधावरची झाडं वाढली पाहिजे, रस्त्यावरची झाडं वाढली पाहिजे, मोकळ्या जागेतली झाडं वाढली पाहिजे। आपण जिथं वहिती करतो, उत्पन्न घेतो, तिथं तर कोणी झाडं लावत नाही, तिथं फळझाडं लावतात। आणि म्हणून मोठी झाडं, उंच वाढणारी झाडं, अशीच झाडं जर लावली तर त्याचा उपयोग होतो। आणि म्हणून थंड राहणारी, अधिक चांगली सावली देणारी आणि दीर्घकाळ टिकणारी अशी झाडं वृक्ष लावले पाहिजे। त्याच्यात पिंपळ आहे, त्याच्यात वड आहे, त्याच्यामध्ये आंबा आहे, जांभूळ आहे, अनेक वर्ष टिकतात ही झाडं आणि म्हणून अशी मोठी झाडं लावणं हे उपयोगाचं आहे। आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक प्रश्न होता, शहरात गारवाडी स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनवण्यासाठी त्यासाठी काही पर्यावरण प्रेमी आहे ते सध्या आंदोलन करताय आणि त्या ठिकाणी स्वच्छता म्हणून राबवत आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की बा कुठेतरी विदेशामध्ये जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड प्रमाणे हिरवळीवर बसून लोकांना क्रिकेट पाहता येईल अशा पद्धतीने करावं, त्यासाठी तो अट्टहास चालू आहे।
आणि दुसरीकडं काही शेकडो वर्षापूर्वीची जी वडाची झाड आहे आपल्या पडेगाव ते दौलताबादची पण. तर ते पण तोडले जाते. आणि कसं बघता याकडे आपण? असं आहे की विकास म्हणलं तर विकासाच्या आड येणार जे काय असेल ते बाजूला सरकावं लागतं. म्हणजे एखाद्या वेळेला कोणाची घरं असतात, मंदिर असतात, प्रार्थना स्थळं असतात, हे शक्यतो आपण त्याला बाजूला सरकतो. झाडं असेल तरी आपल्याला ते सरकावायला लागतं, कारण रस्ता रुंद केला पाहिजे. रस्ता जर रुंद झाला नाही तर वाहतुकीची कोंडी होते आणि पुन्हा मग लोकांचीच अडचण होते. विकास विकास जो म्हणतो आपण तो जनतेच्या सोयीसाठी असतो, जनतेच्या हितासाठी असतो आणि जनतेच्या सोयीसाठी जे जे काही करावं लागेल सरकारला ते करावंच लागतं. त्यामुळे कुठं झाडं तोडली असेल तर तेवढी झाडं दुसरीकडे लावून त्याची भरपाई करणं हे त्याला उत्तर आहे. पण वृक्षप्रेमी असं म्हणतात की 40 वर्ष 100 वर्षाचे झाड तोडून त्या ठिकाणी 20 झाडं लावायची, म्हणजे घरातला कमवता पुरुष मारायचा आणि त्या ठिकाणी 4 मुलं जन्माला घालायचं. हे कितपत योग्य असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की त्याला कोणाला विरोधच करायचा असेल तर तो कुठल्याही मार्गाने करता येतो. आणि अशी लोक विकास म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला विकासाला अडथळे कसे येतील अशा प्रकारे पण बोलत राहतात. आपणही वर्तमानपत्रात वाचतो, आपल्याला माहिती आहे की रेल्वेची लाईन टाकू द्यायची नाही, पण गर्दी झाली, रेल्वे जागा मिळत नाही, हे पण लोक सांगतात. आणि त्यामुळे आपल्याला विकासाच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करावी लागते. संदेश काय देणार यावेळेस? ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. दादा चहा पाण्याची व्यवस्था केलेली, 5 मिनिटं चहा पाणी. ना भेटत नाही ना.